नमस्कार, मी दिव्या. समर्थ फाउंडेशन आणि महाराष्ट्राचं वस्त्रवैभव द्वारकादास श्यामकुमार प्रस्तुत गौरव स्त्री शक्तीचा गौरव कर्तृत्ववान महिलांचा म्हणजेच नवदुर्गा समर्थ अवॉर्ड 2024. महाराष्ट्राची नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. पुरस्कार समाज मांडणीचं काम करणाऱ्या, चाकोरी बाहेर जाऊन आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रियांचा गौरव म्हणजे महाराष्ट्राची नवदुर्गा सन्मान. गेल्या 5 वर्षांपासून हा स्त्री शक्तीचा जागर अविरतपणे सुरू आहे. आपण पाहूया हा संपूर्ण सोहळा. जाणून घ्या कोण आहेत या वर्षीच्या महाराष्ट्राची नवदुर्गा समर्थ अवॉर्ड पुरस्काराच्या मानकरी आणि काय आहे त्यांचं सामाजिक कार्य. बचत गटाच्या माध्यमातून महिला स्वावलंबनासाठी गेली 20 वर्ष अहोरात्र काम करणाऱ्या, विषमुक्त शेती रोगमुक्त भारत ही संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या माननीय जायदा अन्सार शेख यांचा महाराष्ट्राची नवदुर्गा म्हणून सन्मान होतोय. त्यांचं समर्थ फाउंडेशन आणि महाराष्ट्राचं वस्त्रवैभव द्वारकादास श्यामकुमार यांच्या वतीने स्वागत आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही 20 वर्षांपासून महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून कार्यरत आहात, तर याबद्दल काय सांगाल? बघा, मी 20 वर्ष झालं बचत गटाचं काम करते, परंतु सुरुवातीला इतक्या अडचणी आल्या मॅडम की 200 रुपयेसुद्धा द्यायला माझ्यावरती कोणी विश्वास ठेवत नव्हतं किंवा त्या बचतीची महिलांना सवय नव्हती. माझ्या शेजारीच म्हणजे मी सांगली जिल्ह्यातून आहे, कुपवाड MIDC माझ्या शेजारीच आहे आणि महिला दररोज काम करण्यासाठी जातात. आणि महिलांचं कसं होतं की बाबा दररोज काम करणं, खाणं, जगणं एवढंच होतं. पैशाची बचत म्हणून त्या कुठल्या गोष्टीचं करत नव्हत्या आणि त्यांना सवयच नव्हती. रोजचं ताजा पैसा याचा, ताजा पैसा आले की खर्च करणे, चैनी करणे एवढंच होतं. आणि बचतीची सवय आम्हाला ज्या वेळेला आमच्या काही मुलांच्या शिक्षणाच्या अडचणी आल्या किंवा बाकीच्या गोष्टीच्या अडचणी आल्या, आर्थिकदृष्ट्या अडचणी आल्यानंतर आम्हाला सावकारांच्यापर्यंत जावं लागायचं किंवा बँकेत जावं लागायचं, पतसंस्थेच्या समोर जाऊन थांबायला लागायचं. कारण त्यावेळेला आमच्याकडं तारणसाठी काय नसायचं किंवा एखाद्या सावकाराकडे गेलं की घर घाण ठेवणे किंवा बँकेत गेले की तारण मागतात, तर आमच्याकडे तशा काही गोष्टी नव्हत्याच. कारण रोज कष्ट करून खायचं आणि भाड्याच्या घरात राहत होतो आम्ही सगळ्याच. आमचा जो आजूबाजूचा एरिया होता, माझ्यासोबत ज्या महिला काम म्हणजे बचत गटामध्ये आहेत त्या सगळ्या महिला भाडेतत्त्वावर राहायच्या आणि त्यांना बचतीची सवय पण नव्हती. आणि आम्ही तारण देणार तर काय देणार, अशा माध्यमातून एक आर्थिकदृष्ट्या ज्या अडचणी येत होत्या त्याच महिलांना म्हणजे स्वावलंबन बनवण्यासाठी मी सुरुवात केली. सुरुवातीला फक्त मला 7च महिला माझ्यासोबत आल्या, परंतु 7 महिलांचं जे आत्ता वटवृक्ष 7 महिलांच्यापासून सुरुवात केली, वटवृक्षात निर्माण झाल्यासारखं झालेलं आहे. कमीत कमी आज माझ्या 150 ते 200 महिला आज माझ्यासोबत आहेत. आणि त्या फक्त सोबतच नसून प्रत्येक वेळेला त्या काही ना काहीतरी नवीन कार्य करत असतात. आणि बचत गटाच्या माध्यमातून जे काही थोडे बहुत पैसे येत होते त्या शाळेच्या मुलांच्या शाळेच्या शिक्षणासाठी पण वापरायच्या. त्याच्यानंतर काही महिलांनी आमच्या बचत गटाच्या माध्यमातूनच 4 व्हीलर घेतली, 2 व्हीलर घेतली, काही महिलांनी घरं बांधली, काही महिलांनी जागा घेतल्या, काही महिलांनी मुलांच्या लग्नासाठी सुद्धा आमच्याकडून थोडीफार मदत झालेली आहे. एक वेळ तर अशी परिस्थिती होती की एका महिलेचं ब्लॉकेज झालेलं होतं, महिलेच्या मुलगीचं, आणि तिच्यासाठी अक्षरशः 5,000 सुद्धा नव्हते मॅडम. त्यावेळेला आमच्या सर्व महिलांनी मिळून तिला देणगी स्वरूपात 10,000 रुपयाची मदत केलेली होती. हा आमच्या जीवनातील बचत गटाच्या माध्यमातून जो अस्मरणीय क्षण अजूनही आम्ही लक्षात ठेवलेला आहे. आणि त्या मुलगीचं ऑपरेशन झालं, प्रत्येकाने मदत केली मॅडम. इतकी छान त्या मुलगीची प्रकृती पण झाली आणि आज आमच्या बचत गटाचं नाव त्या कायम प्रत्येकाच्या समोर घेतात. तर तुम्ही बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबन करता, आर्थिक सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करता. तर त्याचबरोबर तुम्ही सेंद्रिय शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन सुद्धा देता. तर सेंद्रिय शेतीची संकल्पना काय, याबद्दल काय सांगाल? मॅडम, ज्या वेळेला असं सांगण्यात येतं की बाबा जन्माला आलो आहे म्हटल्यानंतर देणं तर आहेच काहीतरी, त्या निसर्गाचं आपल्याला देणं काही ना काहीतरी लागतंच. ह्या निसर्गाचं देणं तर द्यायचं आहे आपल्याला, परंतु शेतकऱ्यांच्यापर्यंत आपल्याला कसं पोचायचं. आता बघताय मॅडम, प्रत्येक ठिकाणी तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघायला लागलाय की आपल्याला रासायनिक शेतीमुळे किती दुष्परिणाम व्हायला लागलेत. हवेचं प्रदूषण आहे, पाण्याचं आहे,
इव्हन आपल्या अन्न पाण्यातून सुद्धा आपल्याला प्रदूषण व्हायला लागले, की मानवी शरीरावरती किती हानिकारक आहे ह्या गोष्टी आम्ही सर्च करत होतो, बघत होतो. एखाद्या हॉस्पिटलला गेलं की त्या ठिकाणी किती भयानक परिस्थिती आहे. आमच्या इथं सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी एक वेळ मी व्हिजिट केली मॅडम. तिथली परिस्थिती बघितली की मला अक्षरशः 2 दिवस झोप आली नाही मॅडम. त्याच्यानंतर गांधी हॉस्पिटलला पण मी जाऊन व्हिजिट केली. मला एक आवड आणि एक छंद आहे की बऱ्याच ठिकाणी जाणं, काही गोष्टींचं म्हणजे निरीक्षण करणं, हे कशामुळं होतं, का होतं, ह्या गोष्टी पण मी बघत असते मॅडम. की फक्त असं म्हणजे बघणं आणि सोडून देणं हा पण माझा उद्देश नव्हता. कारण त्याच्यासाठी हा मूळ मुद्दा कुठं आहे हे पण मला शोधायचं होतं. त्याच माध्यमातून असं लक्षात आलं की रासायनिक शेतीमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. रासायनिक पिकवतो आपण, रासायनिक खातो, त्याचे दुष्परिणाम जेव्हा लक्षात आले, सेंद्रिय शेतीसाठी मग मी सुरुवात केली आणि हळूहळू शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचायला सुरुवात केली मॅडम. प्रत्येक वेळेला बांधावर जाऊन उभं राहायचं, बघायचं. काही शेतकऱ्यांना मॅडम ज्यावेळेला रासायनिक शेती करतात शेतकरी, ढबू मिरची असू दे किंवा वांगी असू देत, इवन आपली गवारीसुद्धा साधी असली तर मॅडम ते फवारणी करताना काही शेतकरी चक्कर येऊन पडतात. काहींचा तर मृत्यू झालेला आहे. आणि ज्या शेतकऱ्यांच्या घरी मृत्यू झालेला असतो त्या ठिकाणची परिस्थिती मी बघितलेली आहे की बाबा घरचा कर्ता पुरुष जर निघून गेला तर त्या महिलेची काय परिस्थिती होती. कारण ह्या बचत गटाच्या माध्यमातून मॅडम मी प्रत्येक महिलांच्यापर्यंत पोहोचते, त्यामुळे ह्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या की ह्याच्यासाठी आपण काही ना काहीतरी केलं पाहिजे. बऱ्याच गोष्टींचं मी निरीक्षण करत असताना एवढं लक्षात आलं की शेतकरी जास्त पिकवण्याच्या मागं लागलेला आहे. कमी दिवसामध्ये जास्त उत्पन्न घ्यायचं, जास्त काही ना काहीतरी करायचं. आता बघतो मॅडम, आज शेतात आपण आज बघितलं की छोटंसं वांगं असतं, उद्या दुसऱ्या दिवशी बघितलं की ताटात येतं आणि त्याच्यावरती तर लिहिलेलं असतं की 4 दिवस तर त्या वांग्याला सुद्धा करायचा नसतो. तर आपल्याला काय असतं की दुसऱ्या दिवशी अगदी चकाकीला लागलेलं असतं की आपल्या ताटात वांगं येते खायला. मग त्याचं थोडं तर का होईना आपल्या शरीरात जातं. रोज थोडं पॉयझन घेतो मॅडम आपण. एकदम घेणं आणि थोडं घेणं हे ज्यावेळेला लक्षात आलं मॅडम, आणि कॅन्सरचं प्रमाण का वाढायला लागले हे जर निरीक्षण करून बघून म्हणजे प्रत्येकांना सांगायचा प्रयत्न केला तर काही शेतकरी ऐकले, काही शेतकरी ऐकले नाहीत मॅडम आमचे. परंतु तरीही हे आम्ही जो आमचा उद्देश होता, आमची जी संकल्पना होती ती आम्ही थांबवलेली नाही मॅडम. मग हे सगळं करत असताना तुम्हाला संस्थांनी मदत केली की तुम्ही स्वतः हे सगळं केलं? मॅडम स्वतः करायचा प्रयत्न केला, परंतु कुठलाही शेतकरी आम्हाला म्हणजे प्रतिसाद देत नव्हता. त्याच माध्यमातून आम्हाला विवा फाउंडेशनच्या माध्यमातून मला थोडंसं मार्गदर्शन देण्यात आलं की ह्या गोष्टी केल्या तर तुम्ही आमच्याबरोबर आमच्यासोबत आला तर ह्या गोष्टी आपण करू शकतोय. तर मग ते संस्थेला जॉईन झाल्यानंतर शेतकऱ्यांचा प्रतिसाद तुम्हाला मिळाला का? मॅडम विवा फाउंडेशनतर्फे आम्ही ज्या वेळेला जॉईन झालो आणि विवा फाउंडेशनतर्फे आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्यापर्यंत पोहोचायला लागलो, थोडं आम्हाला प्रतिसाद मिळत गेला मॅडम आम्हाला. मग तुम्ही या संस्थेच्या माध्यमातून विषमुक्त शेती आणि रोगमुक्त भारत हे अभियान सुद्धा राबवलं, तर याबद्दल काय सांगाल? मॅडम बघा, आता आम्ही जे विषमुक्त शेती रोगमुक्त भारत विवा फाउंडेशनतर्फे आम्ही हे जे का राबवायला सुरुवात केली, सुरुवातीलाही आम्हाला खूप म्हणजे काय म्हणतात, शून्यातून उभं केल्यासारखं सगळ्या गोष्टी घडायला सुरुवात झाली. शेतकरी काय आम्हाला प्रोत्साहन देत नव्हते किंवा ऐकतही नव्हते. असं कुठं असतं का, असं कुठं होतं का. त्यांना समजवून मॅडम आत्ता म्हणजे थोडंसं आम्ही सुरुवात केली, समजवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या बांधावरून जाऊन उभारून सांगणे, करणे, त्यांना रासायनिक शेतीमुळे किती दुष्परिणाम होतात हेही काही गोष्टी समजावून सांगितल्या, तरी ते ऐकायचे नाहीत. काही गोष्टीचा आम्ही डेमोसुद्धा दाखवला की बाबा आपल्या शरीरावरती काय किती प्रमाणात आपल्याला घात होतो किंवा रोग, जसं की एखादा रोगाला बळी पडल्यानंतर काही गोष्टी होतात, तसं आम्ही गांडूळाचा डेमोसुद्धा मॅडम करून दाखवला की एवढं मोठं गांडूळ जर का त्या ह्याच्यामध्ये रासायनिकमध्ये 5 सेकंदात मरत असेल तर आपल्या शरीराचं काय हाल होत असेल, ह्या पण गोष्टी आम्ही शेतकऱ्यांना समजावून सांगितल्या. त्याच्यानंतर शेतकरी आमच्यावरती हळूहळू विश्वास ठेवायला सुरुवात केली. मग आता ह्या कार्याची दखल घेऊन महिला दिनी तुमचा सन्मानसुद्धा करण्यात आला, तर त्याबद्दल काय सांगाल? मॅडम माझं जे कार्य आहे, माझं कार्य जे होतं ते फक्त माझ्या गावापुरतं मर्यादित नसून, पहिलं घेतलं हे, पहिलं नाही घेतलं ना. नाही, माझं हे जे कार्य आहे ते माझं गावापर्यंतच मर्यादित नसून मॅडम, मला माझ्या घरापासून मी सुरुवात केली.
घरापासून गावापासून जी सुरुवात केली, तालुका लेवलला केली सुरुवात, त्याच्यानंतर मी जिल्ह्यापर्यंत पोहोचले. मग हळूहळू असं करत 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 मॅडम मी आज महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, इव्हन जम्मू काश्मीरपर्यंतसुद्धा आम्ही हा अभियान राबवत आहोत. मॅडम ज्या वेळेला मी ह्या अभियानाची सुरुवात केली त्यावेळेला तर शेतकऱ्यांनी मला काय प्रोत्साहन दिलं नाही किंवा मला काय गोष्टी ऐकल्या नाहीत. आणि ज्या वेळेला सुरुवात केली थोडं करत शेतकऱ्यांना रिझल्ट येत गेले आणि त्यांना त्यांच्या पिकावरती ज्या काही गोष्टींचं त्यांना पाहिजे होतं त्या गोष्टी मिळत गेल्या. ज्या वेळेला त्यांचं चांगल्या स्वरूपात पीक पण आलं, त्यांना उत्पन्न पण चांगलं मिळालं आणि ह्याच माध्यमातून माझे प्रत्येक शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचल्यानंतर दीप फाउंडेशनपर्यंत पण ह्या गोष्टी गेल्या आणि त्याच्यामुळं माझा 8 मार्चला महिला दिनी स्त्री शक्ती सन्मान देऊन पुरस्कार केल्यामुळे मला खूप अभिमान वाटतो त्याचा. म्हणजे दीप फाउंडेशननं तुमच्या कार्याची दखल घेतली मॅडम माझ्या कार्याची. तर आता तुमची मानाची नवदुर्गा म्हणून सन्मान होते, कसं वाटतंय? मानाची नवदुर्गा म्हणून सन्मान केल्यानंतर मॅडम मला खूपच छान वाटलं की मी सर्वसामान्य घरातली महिला, सर्वसामान्य घरातून आहे, घरातून बाहेरही कधी पडलेली नव्हती. ह्या विवा फाउंडेशनच्या माध्यमातून, ह्या बचत गटाच्या माध्यमातून ज्यावेळेला मी ह्या कार्याची सुरुवात केली मला असं वाटलंही नव्हतं की मी ह्या महाराष्ट्राची नवदुर्गा पुरस्काराची मानकरी होऊ शकते असंही मला कधी वाटलं नव्हतं. परंतु आज इतका अभिमान वाटतो, सांगण्याच्या पलीकडचं आहे या सगळ्या गोष्टी. नक्कीच मॅडम, जाता जाता महिलांना काय संदेश द्याल तुम्ही? बघा, जसं की मी आता थोडक्यातून सुरुवात केली, कधीही कुठलीही गोष्ट एक पावलानं सुरुवात होते. जसं की पटकन आपण म्हणू शकत नाहीत की मी मोठंच करेन, मोठंच होईन आणि मोठ्याच पदापर्यंत पोहोचेन, ह्या गोष्टी होऊ शकत नाही. महिलांना माझं एवढंच सांगणं आहे, शून्यातून सुरुवात करा. भरारी कधी होईल, स्टेप कधी घेऊ हे आपल्याही लक्षात येणार नाही. माझी जशी की सुरुवातीला इच्छा होती उंच भरारी घेण्याची, परंतु मनस्थिती होती पंख फुटलेले पिलाप्रमाणे. आज पंखाला उभारी दिलेली आहे नवदुर्गेच्या सन्मानाने. धन्यवाद मॅडम. महाराष्ट्राची नवदुर्गा या राज्यस्तरीय सन्मानासाठी आपली निवड झाली. समर्थ फाउंडेशन आणि द्वारकादास श्यामकुमार यांच्या वतीने तुमचं खूप अभिनंदन. धन्यवाद मॅडम. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्यासाठी खूप धन्यवाद. धन्यवाद. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, अंगभर ऋण झुण मखमाल साडी. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, देखण्या रूपाची रंग वाढवते गोडी. निळ्या निळ्या भावर चांदण्यांची खडी, झगमग उसळल्या लडीवर लडी. लाखामध्ये शोभणार मीच फुल झडी, घडीवर घडी खुली रेशमाची घडी. द्वारकादास श्यामकुमार. दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनतम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू, पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या. लग्न बस्त्यासाठी महाराष्ट्राचे प्रथम पसंतीचे नाव द्वारकादास श्यामकुमार. महाराष्ट्राचे वस्त्रवैभव. लक्ष्मी रोड, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. घडीवर घडी खुले रेशमाची घडी.